एलपीजी गॅसचा तुटवड्याची झळ आता वृद्धाश्रमांना आणि अनाथ आश्रमांना बसायला सुरुवात झाली। वृद्धाश्रमात गॅस संपल्यानं आता चुली पेटवण्याची वेळ आली। मोठ्या संख्येतील वृद्धांची खाण्यापिण्याची सोय कशी करावी या विवंचनेत आश्रम संचालक आहेत। पाहूया। नाशिक जिल्ह्यातल्या येवल्याजवळच्या शिरस गावातील वृद्धाश्रमात अशा चुली पेटवाव्या लागल्या आहेत। वृद्धाश्रमालाही सिलेंडर टंचाईची झळ पोहोचली आहे। वृद्धाश्रमात जवळपास 35 वयोवृद्ध आहेत। या वृद्धांना 2 वेळचं जेवण, नाश्ता आणि आंघोळीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। सिलेंडर संपल्यानं आश्रमात वृद्धांसाठी चक्क चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय। आश्रम छोटा असल्यानं संचालकांना चूल पेटवावी लागली आहे। चुलीवर स्वयंपाक करताना संचालकांचा जीव मेटाकुटीला आलाय। गॅस नसल्यामुळे आज आम्हाला अन्न पाण्यासाठी तडफडावं लागतंय आणि पर्यायाने आम्ही चुलीवर स्वयंपाक करतोय। उन्हाचा खूप कहर असल्यामुळे त्या चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी धुराचा डोळ्यांना त्रास होतोय, शरीराला त्रास होतोय आणि आमची आजारी पडण्याची वेळ आलेली आहे। उन्हाचा कडाका वाढलाय। उन्हाळ्यात चुलीच्या शेजारी बसवत नसल्याचं स्वयंपाक करणाऱ्या महिलांनी सांगितलंय। मी गॅस टाकी मिळाली नाही म्हणून तर चुलीवर स्वयंपाक करायची पाळी आली। लई धुराचा उन्हाचा लई मोठा तडाखा असतो, त्याच्यामुळे गॅस टाकी सरकारनं हे द्यावं, त्याच्यामुळे मी मागणी करते। गॅस सिलेंडर नसल्यानं संचालकांची होणारी ओढाताण वृद्धांनाही दिसते। सरकारनं सिलेंडर पुरवठा करावा अशी मागणी वृद्धांनी केली। त्या संचालकाला जीव घालण्याचा आमचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो, पण तरी आम्हाला ते काहीही करून आम्हाला जेवायला दोन वेळचं जेवण, नाश्ता, चहा हे सगळं आम्हाला व्यवस्थित मिळतंय। पण आमची गरिबांची सगळ्यांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला सरकारने गॅस पुरवठा करावा। चूल पेटवण्यासाठी लाकूड फाट्याची व्यवस्था करणं हे पण दिव्यच आहे। काही दिवस चुलीवर स्वयंपाक करणं शक्य आहे, पण संपूर्ण उन्हाळ्यात चुलीवर स्वयंपाक करावा लागणार ही कल्पनाच वृद्धाश्रमाच्या संचालकांना करवत नाहीये। सुदर्शन खिल्लारे, झी 24 तास, येवला, नाशिक।